पूर्ण वैराग्य नाहीत. आपल्याजवळ वैराग्य आहे का? वैराग्य नाही. तुमच्याजवळ तर नाहीच वैराग्य. पण लोक आता काही लोक आमचे नावं पत्रिकेवर टाकतात. गुरुजी आम्हाला पदव्या काय टाकतात? वैराग्य मूर्ती. ते मी 3 वर्षापासून पायात चप्पल घालत नाही. नोकरी मी पायात चप्पल घालत नाही, कुठंच घालत नाही. लग्नात पण घातली नाही आणि बाहेरही चप्पल घालत नाही, कुठंच चप्पल घालत नाही. मग पायात चप्पल दिसणं म्हणून लोकांना बऱ्याच पत्रिकेवर पदव्या टाकल्या. वैराग्य मूर्ती, हरिभक्त परायण प्रसाद महाराज गडदेन. तिथं गेल्यावर मला ऐकू यायचं की वैराग्य मूर्ती प्रसाद महाराजाचं काय झालं, आगमन झालं. मला मात्र वाईट वाटायचं. वैराग्य शब्द सामान्य नाही. हो, या लोकांपासून परलोकापर्यंत अनुकूल असणाऱ्या भोगाच्या इच्छेच्या त्यागाला काय म्हणतात? वैराग्य म्हणतात. आणि आम्ही फक्त चपला सोडल्या, पण बसायला 15-15 लाखाच्या गाड्या आहेत. कशाचं वैराग्य? वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐशे कोणी होणे नाही. आमच्यासारख्या फटक्या महाराजाला पदव्या देत जाऊ नका. महाराज लोकांचा लाड करणारे कोण आहेत? हॅलो, लाड कोण केला महाराज लोकांचा? तुम्ही. भागवताचार्य गुरुजींत पदवी पुढची सांगितली, विषय वादाचा आहे. विनोदाचार्य, रामायणाचार्य, शास्त्री कोणता? 6 शास्त्र कोणते तेच माहित नाही. आणि त्याचं नाव काय? शास्त्री. 6 शास्त्र कोणते, 6 शास्त्राचे कर्ते कोणते, काहीच माहित नाही. आणि नाव शास्त्री. फुकट पदव्या आम्हाला लावू नका. वैराग्य सामान्य नाही. एका मिनिटात वैराग्य सांगतो कसं असतं. स्वानंद सुखनिवासी गुरुनामगुरु सद्गुरु आपल्या भागातली मोतीराम महाराज फळेकर एकही रुपया घेत नव्हते कीर्तनाचा. कोण म्हणलं? प्रसाद महाराज, मोतीराम महाराज कीर्तनाचा एकही रुपया घेत नव्हते. आणि लोक कसे झाले? जे महाराज घेत नाही का त्याला लय देतात, आणि जे मागतोय का त्याला म्हणतात महाराज 500 कमी करायचं अजून. विनोदाचा भाग सोडून द्या. एका मारवाड्याला भजनानं सांगितलं महाराज घेत नाहीत, आणि तुझं नशीब आहे तुझ्या घरात महाराज स्नानाला आलेत. बंडी काढून ठेवली. त्या बंडीच्या खिशात 5 रुपये टाक. त्या काळात किती रुपये होते? 5 रुपये महाराजाच्या बंडीच्या खिशात टाक. मारवाड्यानं काय टाकलंय? मारवाडी निघाला की माझे 5 रुपये मोतीराम महाराजाच्या कामी येतील. पण महात्मा पैशाला हात लावत नव्हता. स्नान झालं आणि बंडी बघितली आणि खिशात हात घातला आणि 5 रुपयाची नोट महाराजाला लागली. आणि महाराज म्हणले अरे अरे अरे, कोणतरी माझ्या बंडीत येऊन घाण केली. काय म्हणले मोतीराम महाराज? कोणतरी येऊन माझ्या बंडीत काय केली? घाण केली. खरं सांगा भीमराव महाराज, ती घाण होती का 5 रुपयाची नोट होती? ती चांगली 5 रुपयाची नोट होती. आणि मोतीराम महाराज म्हणले माझ्या खिशात कोणतरी 5 रुपयाची नोट टाकली म्हणजे घाण केली. बंडी जाळून टाकली. 5 रुपयासाठी बंडी जाळणारा महात्मा कोणीकडं आणि 61,000 रुपये घेणारा महाराज कोणीकडं? विठ्ठल.